आप देख रहे हैं न्यूज नेटवर्क चैनल जमीन शाह के साथ। सब्सक्राइब माई चैनल, लाइक एंड शेयर। संत साफ्ता माली बाजार के पास 50 वर्षों से व्यापार कर रहे गरीब दुकानदारों को बिना नोटिस दिए दुकानों को ध्वस्त करने की धमकी दी जा रही है और प्रशासन से शिकायत करने के बावजूद कोई कार्रवाई नहीं की जा रही है। नागरिक निवेदन यह है कि धुले में पेट समूह संख्या 9, अंतिम भूखंड संख्या 3, संत साफ्ता माली बाजार के पास 80 फीट रोड, फुले कॉलोनी के सामने, पश्चिमी विकास निगम पुणे, स्टेट बैंक ऑफ इंडिया और धुले नगर पालिका के संयुक्त उद्यम में संकल्प संख्या 2070 दिनांक 29 नवंबर 1975 के अनुसार शिक्षित बेरोजगार योजना के तहत 10 दुकानें केबिन स्थापित किए गए थे। उक्त दुकानें पिछले 50 वर्षों से गरीब और आम परिवारों के लिए आजीविका का साधन रही हैं। संबंधित दुकानदार 1975 से नियमित रूप से संपत्ति कर, किराया और नगर निगम के अन्य सभी करों का भुगतान कर रहे हैं। हालांकि कुछ समय से धुले नगर निगम के कुछ कर्मचारी और अधिकारी संत साफ्ता माली मार्केट के नए निर्माण के नाम पर संबंधित दुकानदारों को बिना किसी लिखित सूचना या पूर्व सूचना के दुकानें खाली करने के लिए कह रहे हैं। 29 अगस्त 2025 और नवंबर 2025 में नगर निगम के कुछ अधिकारी और कर्मचारी दुकानों पर आए और उन्हें धमकाते हुए कहा, यह नए बाजार का काम शुरू होने वाला है, 3 दिनों के भीतर दुकानें खाली कर दें, अन्यथा सामान बाहर फेंक दिया जाएगा और दुकानें तोड़ दी जाएंगी। दुकानदारों ने बताया कि 12 मार्च 2026 और 16 मार्च 2026 को भी ऐसा ही हुआ, जब माली की दुकान लगभग तोड़ दी गई थी। राहुल रमेश वाघ ने हस्तक्षेप किया और माननीय आयुक्त से चर्चा के बाद धुले नगर निगम के नगर अभियंता के माध्यम से दुकानदारों को एक जन सूचना जारी की गई। यह मामला बेहद गंभीर है और निम्नलिखित बिंदु ध्यान में आते हैं। संबंधित दुकानें संत साफ्ता माली बाजार में नहीं हैं, बल्कि फाइनल प्लॉट नंबर 3 पर अलग अलग दुकानें हैं। संबंधित मामले महाराष्ट्र नगर निगम अधिनियम 1949 की धारा 81(b)(2) के तहत पहले से ही लंबित हैं। बिना किसी कानूनी नोटिस, सुनवाई या प्राकृतिक न्याय के सिद्धांतों का पालन किए दुकानों को ध्वस्त करने का प्रयास किया जा रहा है। कई गरीब परिवार इन दुकानों से अपना जीवन यापन करते हैं और यही उनका एकमात्र व्यवसाय है। माध्यमामधून तो प्रस्ताव मान्य केला आणि या लोकांना ती जागा देण्यात आली। प्लस पश्चिम विकास महामंडळाने काय केलं, स्टेट बँक ऑफ इंडियाकडे प्रक्रिया केली आणि स्टेट बँक ऑफ इंडियाला या 10-12 लोकांना कर्ज देखील द्यायला लावलं। त्याच्यामुळे हा जो काही प्रोजेक्ट उभा आहे, हा पश्चिम विकास महामंडळ अधिक नगरपालिका अधिक स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून या लोकांची ही उपजीविका या ठिकाणी सुरू होती। परंतु आता काय झालंय की महानगरपालिकेने अतिशय निरंकुशपणे, निर्डावलेल्यापणे, बेकायदेशीरपणे त्यांच्यावर अतिक्रमण म्हणून घोषित करून पाडण्याची प्रक्रिया सुरुवात केली। तर मित्रांनो, लोकशाही पद्धतीमध्ये महानगरपालिकेला विकासासाठी हा अधिकार आहे, परंतु त्यांनी संबंधित लोकांना किमान एक नोटीस देण्याची तरी प्रक्रिया केली पाहिजे। कुठलीही नोटीस वाजवलेली नाही। याच्यापूर्वी महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे कर्मचारी बिनधास्त जाऊन दादागिरी करतात, दुकान पाडायचा प्रयत्न करतात। 2दा तसे प्रयत्न झाले। 16 मार्च रोजी देखील तसाच प्रयत्न झाला। आम्ही गेल्यानंतर फक्त मूलभूत प्रश्न हा उपस्थित केला की आपण जी लोक ही दुकानं पाडत आहेत, तर आपल्याकडे महानगरपालिकेचा कुठला असा आदेश आहे की ज्याच्या आधारावर आपण ही दुकानं पाडताय? तर ते म्हटले की आम्हाला कोणी आदेश वरून XYZ पर्सनने दिलेला आहे। त्यांना म्हटलं कोणी आदेशाने आपल्याला पाडण्याचे अधिकार आहेत? तर त्यांनी पोलिसांना बोलवलं। पोलिसांनी आल्याबरोबर त्यांना विचारलं की तुमच्याकडे काही प्रक्रिया आहे का? तर ते लोक सबसे रिटर्न गेले आणि रिटर्न गेल्यानंतर आयुक्त साहेबांच्या कॅबिनला गेले। आयुक्त साहेबांनी बैठकीसाठी बोलवलं आणि मग आयुक्त साहेबांनी तोंडी प्रस्ताव असा ठेवला की या लोकांना आम्ही पर्यायी जागा देत आहोत। मूळ मुद्दा असा आहे की आमचं असं म्हणणं आहे की शहराच्या विकासासाठी पर्यायी जागा देत असतील तर हरकत नाही, परंतु त्यांना काढण्याची प्रक्रिया काय आहे ही स्पष्ट न होता पर्यायी जागा देणं हे सुद्धा आतापर्यंतचा महानगरपालिकेने ज्या लोकांना पर्यायी जागाचे आश्वासनं देऊन त्यांच्या पोटावर जो काही वरवंटा फिरवलेला आहे, त्याच पद्धतीने या गाळाधारकांच्या संदर्भामध्ये ही प्रक्रिया चालू आहे। म्हणून आपण ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे। दुसरा एक महत्त्वाचा की आता सर्वात जास्त जिल्ह्याच्या आयरणीवर जो काही पाचकंदीच्या दुकानांचा प्रश्न उपस्थित राहिला आहे, तर मित्रांनो, आपण या ठिकाणी सर्व जाणकार सतर्क लोक आहेत, तर मी आपल्या समोर एक प्रश्न उपस्थित करतो की त्या संबंधित लोकांना देखील आदेश देताना महानगरपालिकेने काय सांगितले की स्थायी समितीचा 672 नंबरचा ठराव 2 फेब्रुवारी
2026 रोजी झालेल्या ठरावांमुळे अतिक्रमण म्हणजे ते काही पाच कंदीलचे मार्केट पाडून बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता मुळात तुम्ही बघा काय सांगताय ते 2 फेब्रुवारी 2026 ला स्थायी समितीचा ठराव. तर मित्रांनो, मी आपल्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित करतो की 19 जानेवारी 2026 रोजी राजपत्रामध्ये लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रकाशित झालेले असताना 2 फेब्रुवारी प्रशासनाला असा स्थायी समिती ऑपरेट करता येईल का? आज धुळ्यामध्ये स्थायी समिती अस्तित्वात आहे का? हा प्रश्न देखील मी आपल्या माध्यमातून उपस्थित करून जे काही बेकायदेशीरपणे बिनधास्त एका राजकीय पक्षाच्या माध्यमामधनं हवं ते काम करण्याची प्रक्रिया सुरू आहे, तर आपल्या माध्यमामधनं हा मूलभूत प्रश्न या ठिकाणी मांडला जावा आणि गरीब वंचित घटकातल्या लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न सोडवला जावा एवढीच कळकळीची विनंती सगळ्या गाळधारकांच्या माध्यमातून मी आपल्याकडे करतो. आणि संबंधितांना काही या संदर्भात प्रश्न उपस्थित करायचे असतील तर आपण चर्चेचा प्रयत्न करू.